हाय, गुड मॉर्निंग. आता वाजले आहेत 5. आज आहे वटपौर्णिमा आणि योगा डे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आंतरराष्ट्रीय योगा दिवस आणि वटपौर्णिमा एका दिवशी येण्याचं कारण म्हणजे एकच की बायकांनी घर संसार सांभाळता स्वतःच्या तब्येतीकडे, स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष देण्याचे. म्हणूनच मी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी सुद्धा योगा दिवसाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि मला योगा करण्यासाठी तिथे जायचं होतं. त्याच्यामुळं मी सकाळी लवकर उठून रुटीन करून तयार होणार होते. सगळे करतात तसंच मी सुद्धा ब्रश वगैरे केला. आज पौर्णिमा होती आणि फास्ट होता. फास्ट असताना म्हणजेच उपवास असताना काही खायचं नसतं. जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत. पण योगा करून आल्यानंतर नक्कीच भूक लागणार होती, म्हणून मी या ठिकाणी साबुदाणा भिजू घातला आणि साबुदाणा भिजवल्यानंतर रात्री बदाम भिजू घालण्याचं विसरले, त्याच्यामुळे आता बदामसुद्धा भिजत घातलेले आहे. खूप दिवसानंतर सकाळी उठण्याचा आज योग आला होता आणि तो योगा दिवस आहे म्हणून एवढ्या सकाळी उठले होते. नाहीतर 7-7:30ला मी रोज उठत असते. मी माझ्यासाठी चहा बनवला. चहा सगळ्या बायका करतात तसंच मी सुद्धा करते. रात्रीचं दूध गरम झाल्यानंतर त्यावरील साय काढायची आणि त्या साईपासून लोण्यापासून तूप बनवायचं, हे मी करत असते आणि सगळ्या बायका ह्या अशाच करतात. आज कधीतरी लवकर उठल्यावर खूप फ्रेश असं वाटत होतं. सकाळी उठून इकडे पावसाचं वातावरण होतं, त्याच्यामुळे असं वाटलं योगा होणार की नाही होणार, पण पावसानं हजेरी लावली नाही आणि योगा हा छान प्रकारे असा पार पडला. आजपासून रोज व्यायाम करायचं असं मी ठरवलं होतं आणि हे मी प्रत्येक योगा डेला ठरवत असते, पण ते काही होत नाही. जे शाबूमध्ये मी पाणी ठेवलेलं ते आता निथळून घेतलं आणि शाबू आणि बदाम एका साईडला ठेवले. चहा पण माझा रेडी झालेला. आता मी याच कपड्यावर योगा करायला जाणार का तर नाही, मी नंतर योगाचं टी-शर्ट वगैरे चेंज केलं. त्यानंतर योगा डे म्हटल्यावर टी-शर्टसुद्धा त्यांनी पाठवलेले योगा डेसाठी. छान खूप दिवसांनी सकाळी गरम चहा, पावसाचं वातावरण याचा मी आनंद घेतला. मग मी थोडं योगामध्ये काय करायचं तिथे गेल्यानंतर काय करावं लागणार याचा विचार करत होते आणि विचार करताच असं वाटलं की आपण घरी थोडं तयारी करून घरीसुद्धा आपण योगा करूया आणि मी घरीसुद्धा योगा केला. तिथे गेल्यानंतर सगळ्यांसोबत योगा तर करायचाच आहे, पण मग घरीसुद्धा करावं म्हणून मी इथे थोडंसं ट्राय करून बघितला. बाहेर गेल्यानंतर जास्त मोबाईल अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ घेतला नाही. 9:30-10पर्यंत मी घरीसुद्धा येऊन गेलेले आहे आणि खूप फ्रेश झाल्यासारखं मला वाटलं. चला तर बाय बाय.